महमदवाडी आणि परिसरातील सोसायटीच्या भागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन येथील डीपी रस्ते व्हावेत म्हणून निधीची तरतूद केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 150 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करून येथील रस्ते, पाणी आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असं प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी केलं आहे। धनश्री सोसायटी पासून रहेजा चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि रिटेनिंग वॉल या कामासाठी 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय। या प्रसंगी शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे, अमर गुले, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, संतोष जाधव, अक्षय तारू, नितीन बोके, अर्चना परदिसे, मितुल पुजारा, विश्वनाथ भांगे, गोरख अहिरे, जीएस चांडक, एलिना लिविंग, उपेश शर्मा, रजनीश शर्मा, कुणाल शर्मा, किशोर दुसीजा, जितेश जयसिंगानिया, जितेश शर्मा, नवतेज सिंग, प्रताप खरात, राजू बिंद्रा, एलिना सोसायटी महिला आघाडी विभाग प्रमुख आशा यादव, कविता शहा, आर मारिया, आतिक पठाण, प्रवीण सूर्यवंशी, रहेना शेख, भाग्यश्री, जैमिनी पार्क सोसायटी, रिक्वायर्ड गार्डन, नदीम इनामदार, गंगा किंगस्टन सोसायटी, प्रवीण कुमार कंकल, आनंदवन फाउंडेशन अध्यक्ष विकी मल्होत्रा, अटलांटिस सोसायटी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। महमदवाडीमधील या सोसायटी परिसरामध्ये सुरक्षतेसाठी आम्ही मागणी केल्यावर स्वखर्चातून प्रमोद नाना भानगिरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। तसेच येथील डीपी रस्ते मार्गी लावण्याने वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे। पिण्याच्या पाण्यासाठी खूप खर्च होत होता, परंतु त्यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न देखील मार्गी लावल्याने आम्ही सर्व सोसायटी परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे सोसायटीचे पदाधिकारी नितीन बोके यांनी सांगितले। करोड रुपये भरून आम्ही सदनिका घेतल्या, परंतु नागरी सुविधा आम्हाला कमी पडत होत्या, परंतु नाना भानगिरे यांनी पुढाकार घेऊन येथे नागरी सुविधा दिल्याने आता हा परिसर राहण्यासाठी उत्तम झाल्याचं सोसायटीचे पदाधिकारी आतिक पठाण यांनी कौतुक केलंय। पुणे महानगरपालिकेत प्रशासक राज असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणल्यानं आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांची कामे होत असल्यानं सध्या नानांचा जनता दरबार संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे। सनश्री सोसायटी पासून राहिलेला अर्धा रस्ता असन, त्याची रिटेनिंग वॉल असन, त्याचबरोबर पाण्याची लाईन असन, ड्रेनेजची लाईन असन आणि सीसी रस्ता आनंदवन पासून सनश्रीची जे रिटेनिंग वॉल आहे फॉरेस्टची तिथून तर रहेजा चौक पर्यंत पूर्ण रस्ता आम्ही सीसी रोड करतोय। त्याचबरोबर त्याच्या आतून पाण्याची लाईन, ड्रेनेजची लाईन, त्याचबरोबर फुटपाथ, त्याचबरोबर मधून डिवायडर अशा सर्व 10 कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। त्या ठिकाणी करीत असताना ह्या भागातले जेवढेही पर्याय रस्ते 18 तारखेला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते जवळजवळ 150 कोटी रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभ त्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये महमदवाडी असन, हडपसरचे जे काही डीपी रस्ते होते ते आम्ही पीपीपी मॉडेलवर त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यांच्या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर झालेले आहे। तुम्ही बघितलं असेल महमदवाडी गावामध्ये अनेक वर्षापासूनची जी वाहतूक कोंडी होत होती त्याला आम्ही दुजारा देण्यासाठी संपूर्ण रस्ते बाहेरून काढलेले आहे। त्याचेही उद्घाटन त्या 18 तारखेला होणार आहे। हे करीत असताना आमच्या इथल्या माता बहिणींचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता की त्या सोसायटीच्या नागरिकांना संपूर्ण मेंटेनन्सचे पैसे हे पाण्यावर जात होतं, अनेक टँकर यांना विकत आणावं लागत होतं, म्हणून आम्ही एक गेल्या आठवड्यापूर्वी आदरणीय आयुक्तांची भेट घेतली। त्याच्यात सांगितलं की आमच्या रहेजा सोसायटीतील इथले अनेक नागरिक हे कोर्टामध्ये गेलेले आहेत। बिल्डरने त्यांना त्या पाण्याच्या टाक्या दाखवून जे काही फ्लॅटच्या वर अधिक किमती घेऊन फ्लॅट विकलेले आहे त्यावर आम्ही तोडगा काढला की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये ज्या पूर्ण झालेल्या टाक्या 25-25 लाख लिटरच्या त्याही टाक्यांमध्ये पाणी आणण्याचं काम आम्ही तातडीने त्या ठिकाणच्या ज्या लाईनी आहे त्याही काम चालू केलेले आहे। ज्या ठिकाणी वन विभागाची अडचण येत होते त्याही वन विभागाच्या अडचणीचे आम्ही सोडवल्या आहे, त्यांच्या परमिशन घेतले। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथल्या नागरिकांना जो अनेक वर्षापासूनचा प्रश्न होता पाण्याच्या पिण्याचा तोही सुटेल असं मला या ठिकाणी वाटतं। मी सांगितल्याप्रमाणे यावेळेस नानांनी आता तो 10 करोडचा निधी आणलेलाच आहे, पण याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो की जे आता मी पूर्वी तुम्हाला सांगितलं 5 वर्षापूर्वी इथली परिस्थिती एवढी दयनीय होती, रस्ते बरोबर नव्हते, त्यानंतर प्लांटेशन नव्हतं, रस्त्याचं पाणी प्रोग्राम होता, ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता, लोक स्पीडने गाड्या आणायचे, सगळे चालवायचे। हळूहळू करत मागच्या 2019 पासून आतापर्यंत नानांच्या माध्यमातून आम्ही खाली जे कामं केले आहेत ते स्पीड ब्रेकर्स लावणे असो किंवा लाइटिंग्स लावणे असो, हायमास लाईट्स असो, आणि त्यानंतर तुमचा सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चातून केलेले आहेत। आता त्याचा जर तुम्ही मला निधीचा प्रश्न विचारसाल तर स्वनिधीचा प्रोग्राम त्यांनी केलेला आहे।
आज पहिल्या प्रथमच आज फर्स्ट टाइम एवढं मोठं रोड वायडनिंग होत आहे इथून रायजापर्यंत. आज हा रस्ता आमचं एक ड्रीम होतं की इथून पूर्ण रायजापर्यंत खाली रिव्हर पर्यंत पूर्ण डिवायडर असून पूर्ण कॉन्क्रिटायझेशन होऊन फुटपाथ होऊन आणि प्लांटेशन करतो. आज नानाच्या माध्यमातून आम्ही 700 ते 800 झाडं लावलेल्या प्लांटेशन केलेले आहेत. ते स्वखर्चाने आम्ही केलेले आहेत. याच्यातही पीएमसीचा आता माध्यमातून लाइटिंग प्रोजेक्ट हा सगळा प्रोग्राम करून याला एक वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल साईट ऑफ द एंटायर साऊथ पुणे करायचा असा आमचा कायकल्प आहे आणि हे आम्ही नानाच्या माध्यमातून करून ठेवणारच आहे. 100% आम्हाला खात्री आहे की नाना हे आमचं काम करणार आणि नानाच्या आम्ही भक्कमपणे पाठीशी उभे आहे. हे काम आम्ही इथं फक्त जेंट्स नाही तर आमचे सोसायटी मधले लेडीज सुद्धा मोठ्या संख्येने आलेत आणि त्याचं कारण असं आहे की दिस प्लेस इज नाव लिव्हेबल अँड लवेबल. पाण्याचा जो प्रश्न होता मेंटेनन्स मध्ये 80% आमचा जो मेंटेनन्स आहे तो पाण्यामध्ये जात होता फक्त. ओके, त्याच्यानंतर सीसीटीव्ही जे लावले त्याचे कारण असे आहे की या रस्त्यात रात्री अपरात्री मुलांना महिलांना यायला खूप असुरक्षित होत. त्यावेळेस नानांनी स्वतःच्या खर्चातून एक सोसायटीला भेटून कुठं काय लावायचं ते प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी ते सीसीटीव्ही लावलेत. त्याच्यानंतर आमच्या इथं 10 वाजता 11 वाजता 12 वाजता दररोज दिवाळी साजरी करू शकतो आम्ही. एवढं आमच्याकडे सेफ्टी आहे. ठीक आहे, आणि ते जे रोडचे बाकीचे जेवढे मसले होते ते सगळे संपून झाले आणि इथं थांबलेले जितके लोक आहेत त्यांना पाण्याचा मसला असो आणि एक फक्त त्यांची मागणी आहे की आम्हाला आता एवढी सुरक्षा मिळाली, आता थोडासा आम्हाला आमच्या इच्छा पण वाढल्या तर आम्हाला तो गार्डन पाहिजे. म्हणजे काय, रात्री जेवल्यानंतर थोडंसं वाटचाल करायला तिथं बसायला त्यांना त्यांच्या मुलांना बाकीच्या लोकांना ते पाहिजे. तर ती गार्डनची एक आमची अमेनिटी स्पेस मध्ये तेवढं नानांनी करावी. 2 देवस्थान झाले ड्यू टू नानामुळे. ते 2 देवस्थान नानामुळे झाले आणि स्वतः ते बघते येऊन तिकडे ते शंकरच्या आणि गणपतीच्या. है ना नाना, बराबर है ना? ये में अगर आप आके रहते तो बिल्कुल कुछ नहीं था, कहीं कोई सेफ्टी नहीं थी, कोई आने को तैयार नहीं था. सिर्फ मेरी कार आती थी 2013 में, उसके बाद शाम तक कुछ नहीं होता था और गांव था और बहुत सारी प्रॉब्लम थी यहाँ सिक्योरिटी की. नाना ने 1 साल में और 11 साल से करते आ रहे हैं, लेकिन इस साल में बहुत अच्छा काम किया और सब हम लोग उसके लिए उनके साथ हैं और अगले साल और बढ़िया होगा. मेरी एक कामना है जो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ कि मैं नाना को काउंसिल ऑफ मिनिस्टर्स में कैबिनेट रैंक में देखना चाहता हूँ, महाराष्ट्र गवर्नमेंट में. धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव